श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आता दिवाळीमध्ये खरं तर आपण लक्ष्मीपूजन हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकजण लक्ष्मीपूजन करत असतात. पण एक गोष्ट कुणीतरी लक्षात ठेवतं का, की घरातली लक्ष्मी जी असते ते अनेक वेळा नाराज असते. अनेक वेळा म्हणतो की काळ आता बदलला आहे, आता पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. पण तरीही माणसांची विचारसरणी मात्र आजही तशीच आहे. अनेक वेळा होतं काय, की घरच्या लक्ष्मीला दुय्यम वागणूक दिली जाते. कोणत्याही गोष्टीमध्ये तिचं मत विचारात घेतलं जात नाही आणि अनेक वेळा तिच्यावर अन्याय होतो. खरं तर तिला काय पाहिजे हे कुठल्याच बाबतीत विचारलं जात नाही. तिला काय कळतंय असं समजून नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दिवाळीमध्येच काय, पण एरवीसुद्धा आपण लक्ष्मीपूजन करत असताना किंवा रोज लक्ष्मीसाठी दिवा लावत असताना अनेक वेळा लक्ष्मी मातेला नमस्कार करतो. एक गोष्ट लक्षात ठेवत नाही आपण, की घरामध्ये जिवंत हाडामासाची जी व्यक्ती आहे त्यामध्ये सुद्धा लक्ष्मीचा अंश असू शकतो. आणि अनेक वेळा होतं काय, की देवासाठी माणसं खूप काही करत असतात, पण माणसामधलं देव मात्र त्यांना कधीच दिसत नाही. तर एक गोष्ट मात्र नक्कीच मी सांगेन, की तुम्ही देवाऱ्यावरती लक्ष्मीपूजन कितीही थाटामाटात करा, पण घरामध्ये तुमची लक्ष्मी, तुमची पत्नी, आई, बहीण, बायको, सून, कोणी असेल ती, आणि याचबरोबर फक्त स्त्री नाही तर घरातली कुठलीही व्यक्ती, कुठलाही सदस्य खऱ्या अर्थानं सुखी समाधानी आहे का हे आधी पहा आणि नंतरच धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन करा. कारण